बॉल या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्याकडे क्षमता, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता आहे. ओ रबर का गब्बर, आणि त्याच्या बॅटमधून आला हा पहिला वार. कोणी त्याला म्हणतं गेम चेंजर, तर कोणी म्हणतं रन मशीन, कोणी त्याला म्हणतं बेस्ट फिनिशर, तर त्याला कोणी म्हणतं पॉवर हिटर, त्याला म्हणतं कोणी पॉवरफुल स्ट्रायकर, तर कोणी म्हणतं त्याला सिक्सर किंग, कोणी म्हणतं त्याला कव्हर किंगचा खरं तर बादशाह, म्हणजेच कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हचा बादशाह, तर कोणी त्याला म्हणतं टायमिंगचा विझार्ड, कोणी म्हणतं त्याला कॅप्टन कूल, तर कोणी म्हणतं टॅक्टिकल जेनियस. आणि हाही फटका ग्राउंड अँकर मिस्टर निखिल, मोमेंटम शिफ्ट करणारा फलंदाज. रबर का गब्बर, consecutive sixes in a row now. और विकेट हा हाफ टाकर बॉल, संरक्षात्मक पवित्रा. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द रीच चेंडू फेकण्याचा प्रयत्न झालाय. ग्रेटेस्ट ऑफ ऑल जनरेशन हा फलंदाज GOAT, त्याला थांबवायचं आहे. टेक्निकली टॅक्टिकली तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. ओव्हर पिच चेंडू नव्हे, तुम्हाला यॉर्कर चेंडू हातावं लागतील. हाफ ट्रॅकर नव्हे, तुम्हाला स्लोवर चेंडू फेकावं लागतील. गुडलँड स्पॉटवर चेंडूला तुम्हाला टर्न द्यावं लागेल, फसवावं लागेल फलंदाजाला. ओ यस इट इज जस्ट लाईक दिस, दिस इज परफ्यूम बॉल. वाव, डिफाइनिंग मोमेंट फॉर बॉलर. गोलंदाजानं केलेलं आहे कमालीचं कमबॅक. नाव आहे हर्ष. हर्ष आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आले. तो थांबणार नाहीये, तो थकणार नाही, तो घाबरणार नाहीये. मुळीच मी थांबणार नाही, मी करून देईन कमबॅक. हो मी सांगतोय, आणि हे ठणकावून सांगणारा खरं तर हाही चेंडू रिलीज केलाय गोलंदाजानं. कमालीचं कमबॅक. पिन ड्रॉप सायलेन्स इन द गेम. निखिल सारख्या फलंदाजाला थांबवणं हे सोपं काम नाहीये. ही इज अ स्टँड आउट परफॉर्मर. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करणारा फलंदाज, परंतु त्याला 2 चेंडू डॉट काढलेत. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त अटॅक. ओ इथे 3रा चेंडू डॉट. ही गोलंदाजी आणि कमबॅक आवडले असेल तर गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. इथे मात्र आतापर्यंत डॉट आले चेंडू किती, तर तब्बल 3. आणि मागच्या मॅच मध्ये एक रेकॉर्ड झाला अनिलजी, तब्बल संपूर्ण मॅच मध्ये 11 चेंडू डॉट गेलेत. 18 चेंडूपैकी 11 चेंडू डॉट गेले, म्हणजे 36 पैकी 11. आमची संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम, त्यांचे आम्ही मनापासून कौतुक करू. आमचे भूमिपुत्र आहेत माऊली प्रसाद इव्हेंट, भाई गायकवाड, त्यांची संपूर्ण टीम आज सुंदर असं हे प्रायोजिक कार्यक्रमाचं म्हणजेच या स्पर्धेचं खरं तर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करत असताना त्यांचं आम्ही कौतुक करू. प्रत्येक खेळाडूला एक्सपोजर देणं, प्रत्येक खेळाडूला पृष्ठभागावर आणणं. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही अनाऊन्स करतोय. आई गावदेवी वडघर आणि कुडपण ड्राईव्ह केलं, बॉल ऑन साईडला फ्लिक केलं, एकदा मिळाली गवताच्या गालीच्या मध्ये बॉल थांबलाय. तिथून मात्र पास होईल, मिळणार आहे. एकला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. 1 धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2 षटकारांच्या सहाय्यानं 15. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच मात्र रंगात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सकडनं मात्र नक्कीच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. फलंदाज सांगतायत की मला जिंकायचं आहे, गोलंदाज सांगतायत की आम्हालाही जिंकायचं आहे. ओ मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करायचं होतं. 4 चेंडू डॉट. याही मॅच मध्ये 4 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत. आणि अस्मिताताई, खरं तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक छोटी इंटरव्ह्यू आम्ही पाहिली होती. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर जाल. हे साधं सोपं समीकरण. आणि म्हणूनच की काय, द गॉड ऑफ क्रिकेट सचिन सरांना आपण नेहमीच एकेरी दुहेरी धावसंख्येनं सुरुवात करताना आपण त्यांना पाहिलंय. किंबहुना त्यांचा साथीदार वीरेंद्र सेहवाग हा षटकारानं किंवा किंबहुना चौकारानं सुरुवात करायचा. त्यांचा साथीदार सौरव गांगुली हा चौकारानं आणि षटकारानं सुरुवात करायचा. किंबहुना अजून आपण जर का पुढे गेलो, गौतम गंभीर त्यांचा साथीदार, तोही चौकारा आणि षटकारानं सुरुवात करायचा. हा फुलटो चूक 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 झाली. चुकीचा भुर्रदंड धावा मिळाला किती.
तर 6-6-6 फुल टॉस. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं हा फुल टॉस चेंडू हाताळलाय आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. याचबरोबर आई जननी माता संघासाठी टी शर्ट्स पुरस्कृत करणारे लव शेड भिल्लारे यांचं शुभागमन आम्हाला पाहायला मिळतंय. द गोल्डमॅन ऑफ पोलादपूर यांचा आम्ही उल्लेख करतोय. आपल्या स्पर्धेला आई जननी माता संघासाठी टी शर्ट्स पुरस्कृत करणारे लवशेट भिल्लारे साहेबांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. सुस्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम. वेलकम वॉर्म हार्टेड. आई जननी माता चषकामध्ये साहेब तुमचं सहर्ष मनस्वी स्वागत. युवा आहेत आणि आज हर्षजी मोठी बाब आहे कारण युवकांनी आज भरभरून योगदान दिलंय. आज युवकांचं इनोव्हेशन, युवकांची क्रिएटिव्हिटी आणि हा फटका पहा. बल नव्हतं का या फटक्यात? ताकद नव्हती का? टायमिंग होतं. ताकद नव्हे तर फक्त टाइमच्या साहाय्यानं फटका सजवलाय. लेडीज अँड जेंटलमेन, स्टॉप व्हॉट यू डुईंग अँड लुक ॲट दिस शॉट. दिस इज मेस्मरायझिंग. इट्स स्टँड अँड डिलिव्हर. 4 चेंडू डॉट गेले. मला वाटतं अस्मिता खरं तर जे डॉट गेले चेंडू ना त्यांचा वचपा राग व खरं तर मी म्हणे इथे काढलाय रिवेंज. नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये. ही फलंदाजी जर का आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. रणसंख्या 34. 3 षटकार आले, 18 धावा, 3 चेंडू. फलंदाजाला आता मात्र थांबवावं लागेल. गोलंदाज काय करतील, कोणती रणनीती, कोणती प्लॅनिंग, कोणती स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने चेंडू हाताळतील, कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतील, मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, फॉर्म आहे, सर्व काही आहे. खरं तर मान्सून क्रिकेटचा धमाका होत असताना इथे मात्र षटकारांची आतषबाजी, चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. टायमिंग क्लास जुळलं गेलं. आता पुन्हा एकदा तो फॉर्म मध्ये आला, रिदम मध्ये आला. मागचे 3 चेंडू 3 डॉट काढलेत, त्याच्यानंतर 3 चेंडू 3 षटकार आले. अशा पद्धतीनं फलंदाजी करणाऱ्या क्रम मधील पहिला फलंदाज निखिलच्या बॅटमधून आलेले चौकार आणि षटकार, एकूण धावसंख्या 34 या आकड्यावर. बॅट हातात, चेंडू समोर, प्रत्येक चेंडूवर केलेला वार, प्रत्येक चेंडूवर षटकार मिळेल असं नाहीये, परंतु त्याच्यावर प्रयत्न करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारा खेळाडू म्हणजेच निखिल. त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, तग धरून उभा आहे, साथ देतोय तो राज. पार्टनरशिप फार महत्वाची आहे इन द गेम ऑफ क्रिकेट. किंबहुना लाईफ मध्ये सुद्धा तुमच्या पार्टनर आणि तुमच्या पार्टनरची भूमिका ही फार महत्वाची असते. अनिलजी मोरे, पार्टनर चांगला असेल तर आयुष्य सुकर होतं. पार्टनर चांगला असेल तर फलंदाजी चांगली होईल, बॅटिंग चांगली होईल, बॉलिंग चांगली होईल. गोलंदाजीमध्ये सुद्धा तुमचा पार्टनर जसप्रीत बुमराहला मोहम्मद सिराजची साथ मिळाली की काय? म्हणूनच भारतीय संघानं खरं तर ती ट्रॉफी, खरे पाहता ती स्पर्धा जरी लेवल केली असेल ना तरी सुद्धा कौतुक झालं ते सिराजचं, कारण त्याला साथ मिळाली ती पहिल्या काही सामन्यामध्ये. खरं तर मी म्हणेन जसप्रीत बुमराहची. जसप्रीत बुमराह जेव्हा नव्हता, परंतु जसप्रीत बुमराहकडनं जे जे काही शिकला, जे जे काही त्याने एक्झिक्यूट केलं, आज या गोष्टीची आपण चर्चा करतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंट इंच ऑदो. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्यानं बॉलला अक्रॉस द लाईन खेळून काढला, 1 मिळणार, नो बॉलचा इशारा. 1+1 या धावा मिळतील, 2 चक. चला गोलंदाज चेंज करावा लागेल. बदली धावा किती मिळतील? या धावा 2, 1+1, नोच्या 3, 3+2 अशा टोटल 5. बरोबर ना? या नोच्या 3, 1+1 अशा 2, 3 आणि 2 5, टोटल धावसंख्या झाली 35. ओके, किती? 5 धावा, 3 धावांची पेनल्टी करा 35 होते आणि 40 झाल्या. नाही बघत होतो कोणाकोणाला गणित आवडतंय काय. बरेच दिवस आपण आता शिक्षण सोडून बरेच वर्ष झाले, आता आकडे आता आम्ही फायनान्समध्ये होतो, आम्ही आताही आकड्यांसोबतच आहोत, पण काही क्षेत्र बदललेत. ओ हो 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 हो, बॅट हातात, चेंडूवरची नजर, ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त भार. बॉल गेला सीमारेषा पार, टायमिंग प्रॉपर, आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. बेधडक षटकार.
सेहेचाळीसावा पहिल्या मॅच मध्ये तब्बल 56 धावांचं मोठं टार्गेट होतं. आता मात्र त्या टार्गेटला पार करण्यासाठी सज्ज आहे निखिल. बॉल हवेमध्ये फील्डर पोहोचतील का? तर नाही, एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये काय घडेल, काय बिघडेल आपण पाहूया. पुन्हा एकदा फलंदाज पोहोचलेत का? तर हो, पोहोचलेत. शेवटचे काही या षटकामधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते एकंदरीत या मॅच मधील, या इनिंग मधील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. बदली गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूला ड्राय करतायत, चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लेझर लाईक फोकस असणारा गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे निखिल. निखिल मोरे. ओहो, नो 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 नो, इट्स अ नो बॉल. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम. आणि हा असणार आहे नो बॉल. इंडिव्हिज्युअल खेळ करतोय तो 40 या आकड्यावर पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? याच्या पट्ट्यात जर का चेंडू आले तर तो हा कार्यक्रम करणार. हा फुलटॉस त्याच्या पट्ट्यात येऊ नका. पट्ट्यात आला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. हो, फुलटॉस. चूक 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 आणि चुकीची गोलंदाजी. रणसंख्या पोहोचली ती तब्बल 55 वर. आणि निखिल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर का शतकं पाहिलीत ना, काही शतकं ही विविन रिचर्ड सारखी स्फोटक असतात. काही शतकं जर बघितली तर सुनील गावस्कर साठी जबाबदार आणि सुसंस्कृत असतात. काही शतकं आपण पाहिली ना तर राजेशाही असतात, सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखी. आता या मॅच मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्या या इनिंगचा पहिलं अर्धशतक, आजच्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक तो झलकावेल का? नाव आहे निखिल मोरे. तो बॅटिंग करतोय 46 वर आणि आलाय जबरदस्त डेमोक्रेटिक अंदाज में. या वेळेला मात्र नक्कीच त्यानं त्याचं डॉमिनन्स, मोनोपॉली, वर्चस्व, दहशत, हुकूमत, बादशाही, अधिपत्य आणि दादागिरी प्रस्थापित केली आहे. निखिल मोरे, माझा आवाज जर का येत असेल, समोर कॅमेरा आहे, कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून सर्व रसिक प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. कमाल की ये पारी सराहना पूरे डगआउट से. क्रीडांगणी, नभांगणी, रणांगणी फक्त एकच आवाज, षटकार षटकार, चौकार चौकार. निखिल मोरे ऑन अ फायर. मॅजेस्टिक, अनबिलिव्हेबल इनिंग. अद्भुत, अविश्वसनीय. वाव, दिस इज बियॉन्ड ऑसम. व्हाट अ फॅन्टास्टिक नॉक बाय निखिल मोरे. अनदर 2 रन्स, अनदर जस्ट अ सिंगल. 2 मिळाल्या आणि धावसंख्या 66 आणि 67 धावांचं एक टार्गेट इथं मात्र पेश केलंय. काय पेशकश आहे. जसा निखिल समोर येईल, कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की निखिलला स्क्रीनवर घेऊन या. निखिलचा खेळ, त्याचं स्टॅटिस्टिक्स आपण पाहूया. आमच्या गुणलेखिका अस्मिता ताई आम्हाला जरूर अपडेट करतील की किती षटकार, किती चौकार पाहायला मिळते आपल्याला स्क्रीनवर. निखिल मोरे 54 धावांचं हे खरं तर मी म्हणेन आतापर्यंतचा खेळ. 18 चेंडू 54 धावा, तब्बल 8 षटकार ठोकणारा आणि नॉट आउट सुद्धा तो राहिलाय. दिस इज मॅजेस्टिक, दिस इज अनबिलिव्हेबल, दिस इज मेस्मरायझिंग नॉप. वन्स अगेन बिग हँड ऑफ अपलॉड. एकदा जोरदार टाळ्या आपल्या खेळातील नजरांना पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार षटकारांचे विलोभनीय कारण जे आम्हाला पाहायला मिळाले ते म्हणजेच बॅट्समन निखिल मोरे, रबर का गब्बर म्हणून ओळखला जाणारा हा पोलादपूर तालुक्यातील एक शिरपेचातील मानाचा तुरा. सुपर बॅटिंग, सुपर नॉक, जबरदस्त खेळ. टार्गेट सेट झालंय ते 67 काढायचे. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही सेकंड राऊंड आम्ही विजेत्या टीम्सना आम्ही विनंती करतोय. बी ग्रुपमधनं टीम शिवशंभो अडावले आणि टीम कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी. टॉस आम्ही करतोय आणि आमचे खरं तर अनिलजी मोरे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. अतिशय सुंदर असं आयोजन आणि सुंदर अशा आयोजनाला खरं तर फलंदाज गोलंदाज चांगला साज सजवत असताना चला टॉस आपल्याला करायचा आहे.
कॅप्टन आले नाहीयेत. कोणते कॅप्टन आले नाहीयेत? शिवशंभू आढावले, पित्तलवाडे आले नाहीयेत. लवकर या. नाही अनिलजी मोरे तुम्ही तिथेच थांबा फ्रेममध्ये. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. आज खरं तर आपल्या या आई जननी माता या टीमला मात्र नक्कीच टी शर्ट्स पुरस्कृत करणारे लव शेड भिल्लारे यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा खूप छान पेहराव आहे. आणि खरं तर मी म्हणेन मराठी माणसाची खरी ओळख रुबाबदार मिशा आणि खरं तर आकर्षक ही दाढी आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा एक सुंदर असा शर्ट परिधान करून एक युवा लवशेट भिल्लारे जे खरं तर आज आपल्या आयोजन कमिटीला ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केली आहे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा विशेष सन्मान करतोय. म्हणजेच काय तर आपण टॉस करतोय. कॅप्टन आढावले जिंकलेत टॉस आणि टॉस जिंकून काय डिसिजन घेतलाय? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. कौतुकास पात्र अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि सर कधी कधी स्पर्धा आपण मनापासून आयोजित केली ना की कधी कधी त्या स्पर्धेतील काही मॅचेस इतक्या रंगतदार होतात की ती स्पर्धा 365 दिवस नव्हे तर ती स्पर्धा वर्षानुवर्ष आपल्या स्मरणात राहते. म्हणूनच की काय असं म्हटलं जातं की माणसानं आयुष्य जगत असताना कोणती गोष्ट करावी तर ती मनापासून करावी. प्रेम करावं तेही मनापासून, क्रिकेट खेळावं तेही मनापासून. कमिटमेंट असेल ना तुमची तर नक्कीच जगात अशक्य असं काहीच नाही आहे. ओ रिमझिम पाऊस सुरू झालाय. प्रेमाचा विषय झाला की पाऊस सुरू होणार आणि पाऊस सुरू झाला की अनेक युवकांच्या मनामध्ये अनेक शाळेतील आठवणी अनेक कॉलेजातील आठवणी जागृत होतील. खरं तर पाऊस हा विषयच असा आहे कारण शाळेचं पहिलं पाऊल जेव्हा आपण टाकलं ना घरातनं बाहेर आलो अंगणात आलो खरं तर ते पाऊस पाहूनच पावसाळ्यामध्ये आपली शाळा सुरू होते. आणि पावसाळ्यामध्ये खरं तर आपण ज्या क्रिकेटला आपण खरे पाहता आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपल्या हातामध्ये बॅट किंवा आपल्या हातामध्ये जो चेंडू होतो तो कदाचित रबर बॉलचा असावा किंवा प्लॅस्टिकचा असावा परंतु तो असेल तो शाळेमध्येच. अर्थातच लहानपणीतील अनेक अशा संस्मरणीय आठवणी जागृत करणारा तुम्हा सर्वांच्या आवडीचा हा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट. खेळातील अनेक आठवणी आज आम्ही चर्चा करू. अर्षदजी मडवी आमच्या समवेत आहेत. काही चर्चा खेळासोबत होतील, काही चर्चा ऑफ द फील्ड होतील. आज क्रिकेटसोबत मात्र अनेक रंगतदार आठवणी मात्र नक्कीच आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण जरूर ऐकणार आहात. नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजे क्रिकेट. गल्लीपासून स्टेडियमपर्यंत खेळलं जातं ते क्रिकेट. फलंदाजांची आक्रमकता, गोलंदाजांची अचूकता ते क्रिकेट. यष्टीरक्षकांची हालचाल, ती तीक्ष्ण नजर आणि क्षेत्ररक्षकांची धावपळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या, त्यांचा प्रतिसाद ते क्रिकेट. इतर खेळाडूंचा जल्लोष ते क्रिकेट. आणि त्याचबरोबर आपण जर का बघितलं गेलं तर मात्र गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांच्या नजरेला नजर भिडून खेळला जाणार आणि तो खेळला जाणारा क्रिकेट हा खेळ आपण आज पाहत आहे. एकदा का मॅच संपली की मग भिडलेली तीच नजर स्मिथ हास्य देऊन हस्त आंदोलन करून एकमेकांना मात्र ते कॉम्प्लिमेंट करतात, शुभेच्छा देतात. असा हा खेळ आज आपण एन्जॉय करताय. रिमझिम पाऊस आणि रिमझिम पावसामध्ये हा फलंदाज पहिला क्रमांकाचा मात्र बाद झालाय. झेल मात्र टिपला गेलाय राजनं. राजचं करूया आपण कौतुक कारण रिमझिम पावसामध्ये हातांची ओंजल ओलसर असताना बॉल ओलसर असताना झेल टिपणं ही तारेवरची कसरत त्यानं केली आणि पहिला फलंदाज मात्र बाद झाला. बॅट्समन क्रमांक 1 बॅटॉ आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले ते आतिश बाद झालेत. पहिला बॉल त्याच्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमक पवित्रा घेण्याचा त्याचा प्रयत्न तो बाद झालाय. थोडी घाई झाली आपण असं म्हणूया परंतु रिमझिम पाऊस मात्र नक्कीच सुरू झालाय. पावसामध्ये क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा असते. खरं तर अनिल सर तुम्हाला आम्ही जरूर सांगू इच्छितो मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची जन्मभूमी. इथेच खरं तर पावसाळी रबर बॉल या खेळाला सुरुवात झाली. मुंबई ही या खेळाची जन्मभूमी. 40 ते 45 वर्षाचा या खेळाला इतिहास आहे. रबर बॉल तो चेंडू खरं तर ज्या चेंडूनं खरं तर आम्ही सर्वांनीच क्रिकेट या खेळाची सुरुवात मैदानात केली. पूर्वी लाल रंगाचे चेंडू असायचे, त्याला बाउन्स खूप असायचा. मग अलगद सुई टोचून त्याच्यातली एअर काढून आपण खरं तर
बाउन्स त्याचा कमी करायचो. ही टेक्निक आपण तेव्हाही वापर, म्हणजे आपल्याकडे तेव्हाही खरं तर संसद विवेक बुद्धी होती. शाळेत असताना आपण खेळलो ते क्रिकेट, कॉलेजात असताना खेळलो ते क्रिकेट, आणि आता आपण पुढे स्पर्धात्मक खेळतोय ते क्रिकेट, जिथे थोडी कॉम्पिटिशन सुद्धा आहे. पूर्वी पावसाळी क्रिकेट म्हटलं की मग भात लावणी करण्यात व्यस्त असायचं. नाही, नक्कीच नक्कीच. म्हणूनच आम्ही म्हटलं की मुंबई ही या खेळाची जन्मभूमी. ओ काय स्ट्राईक केले बॉलला, एरियल अटॅक, जबरदस्त स्ट्रोक, घणाघाती प्रहार, प्रहार, बॉल गेला सीमारेषा पार, येईल लांबच लांब, उंचच उंच. खर तर या रिमझिम पावसामध्ये गोलंदाजाला त्याच्या कानावर झिंझिण्या आणणारा षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा. अजून एक यावेळेला कमालीचं कमबॅक केलं. बॉल पर्यंत पोहोचायचं होतं, बॉलला कनेक्ट करायचं होतं, ऑन द अप खेळायचं होतं, परंतु बॉल आणि बॅट मध्ये नाहीये संपर्क. येईल हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू फेकले 3 चेंडू मध्ये 7 धावा गडी बाद केलाय. एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, दीपेश एक चांगला जलद गती गोलंदाज आहे, चांगला धावपट्टू आहे. त्याची बॉलिंग ऍक्शन, त्याचा रनवे, त्याचं बॅकफुट लँडिंग, फ्रंटफुट कंट्रोल. आणि एसपीएलचा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, परंतु त्याच्यावर चढवलेत हल्ले. क्रिकेट हा खेळ विचित्र आहे, आणि क्रिकेटची विचित्रता, क्रिकेटची विसंगती आणि क्रिकेटचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिटी गोलंदाजावर चढवलेले हे हल्ले मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 13. आणि म्हणूनच की काय क्रिकेटची मजा आहे. जसप्रीत बुमराहनं जर का नुसत्या विकेटच घेतल्या तर त्याच्यात मजा नाही. जसप्रीत बुमराहला षटकार मारणारा यशस्वी जयस्वाल जर का असला ना, तर त्या यशस्वी जयस्वालचंही आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच की काय, जो बेस्ट देईल, ज्याला बेस्ट मिळेल, जो बेस्ट देईल तोच जिंकेल. आणि इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, आणि इथे मात्र आघात प्रतिआघात आपल्याला पाहायला मिळाला. काउंटर अटॅक बाय बॅटर मिस्टर लवेश. हो, यावेळेला गतिमान चेंडू, रिमझिम पावसाला मात्र सुरुवात झाली आहे. सुखाची सर कोसळणार की होणार दुःखाचा मुसळधार पाऊस. वादळ दोन्हीकडे सुरू आहे, बाहेर पावसाचं आणि मनामध्ये विजय आणि पराजयाचं. बरसणाऱ्या या पावसासोबत विचाराचे द्वंद्व सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. यावेळेला कमबॅक केलंय, जबरदस्त कमालीचं कमबॅक. मैदानावरची हिरवळ, कॉन्क्रीटची ही विकेट आणि रणनीती तसूभरही न चुकता गोलंदाजाने केलेलं कमालीचं कमबॅक. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला षटक क्रमांक 1 मध्ये मिस्टर दीपेश. खर तर अनिल सर, पावसातला खेळ एक वेगळा अनुभव असतो. तो सगळ्यांच्या मनात कोरला जातो. एक एक चेंडू, एक एक थेंब, एक एक क्षण हृदयात साठवलं जातं. खर तर प्रत्येक खेळाडूला सर्व काही जमतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण कुणी बॅट्समन बनतं, कुणी बॉलर बनतं, कुणी बनतं फक्त फिल्डर. ते सांगतात की आय एम ॲज अ फिल्डर आय एम ॲब्सोल्युटली ओके, जसं भारतीय संघाचा मोहम्मद कैफ. आणि ॲज अ फिल्डर म्हणून मॅन ऑफ द मॅच नामांकन मिळवलेला खरं तर जॉन्टी रोड सारखा एखादाच खेळाडू आपल्याला जगभरात पाहायला मिळतो. मगाशी आम्ही मॅन ऑफ द मॅचचं नामांकन दिलं पॅडीला, तुमच्या बाजूलाच बसलाय. कॅमेरामॅनला मी थोडं सूचित करू, कॅमेरा इकडे डेव्हिएट करा. पॅडीनं जी मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलं, गुणलेखिकेनं आम्हाला अपडेट केलं की दोन्ही फलंदाजांच्या ज्या धावा आहेत ना 16 आणि 18 आहेत. येस, लेग बाय रन 16 आणि 18. आता मॅन ऑफ द मॅचचं नामांकन द्यायचं कोणाला? कमी चेंडूमध्ये 16 काढल्यात आणि जास्त चेंडूमध्ये 18 काढल्यात. मग लक्षात आलं की मॅचचं टर्निंग पॉईंट होतं ते म्हणजे तो फेकलेली थ्रो आणि मिळालेली ती विकेट, आणि त्यामुळे ते जिंकले. आणि म्हणूनच की काय मॅचचं टर्निंग पॉईंट ठरलं. तो क्षेत्ररक्षक आज आपल्या समवेत आहेत पॅडी. थोडी चर्चा करतोय. फिल्डरचं महत्व फार आहे. बॉलला फ्लिक केलाय, फ्लिक हुक केलाय, बॉल केला डीप स्क्वेअर लेग रिजन परिक्षेत्रामध्ये पोहोचलाय. अखेरीस हलू 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 बॉल मात्र सीमारेषा पार गेला. येईल हा चौकार. धावसंख्या झाली किती? 18 धावसंख्या.
पावसासारखं तुम्हाला कोणालाच जमणार नाही, कारण आता नुकताच निरभ्र होता, असं वाटलं नव्हतं की पाऊस पडेल, परंतु आता त्यानं त्याचं उग्र रूप धारण केलंय. दाटलेले नभ, ती सर, तो गारवा आणि बरंच काही, भिजलेल्या वाटा, ते रान, ते डोंगर आणि बरंच काही, हिरवीगार झाडे, सभोवताले क्रीडांगणावर हिरवल आपल्याला पाहायला मिळतीये. चिंब, फुले, तो गंध, ती दरवल, बरंच काही, बरसणाऱ्या त्या धारा, ती वीज, ते मेघ आणि बरंच काही. कधी कधी अशा बरसणाऱ्या पावसांसोबत चहा घेण्याची एक वेगळी मजा असते. वाफाळलेला तो चहा, तो हर्ष आणि बरंच काही. आणि चहा घेताना जर का आपला फेवरेट व्यक्ती सोबत असेल ना अनिलजी, तर ती एक वेगळी मजा आहे. चहा पाजणारा जर का प्रेमळ असेल ना तर अजून मजा आहे, कारण प्रेमाने पाजणाऱ्या चहाची जी टेस्ट आहे ती वेगळी असते. ओ इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस लाईन, यावेळेला लाईन मिस करतील, पुन्हा एकदा पंच आम्हाला अपडेट करतायत. हा व्हाईट बॉल आहे. पंचांनी एका बाजूला खरं तर डार्क ग्रे रंगाचा खरं तर मी म्हणेन जॅकेट त्यांनी परिधान केलाय, प्रोटेक्शन ज्याला आपण म्हणतो, आणि एका बाजूला पिवळ्या रंगाचा जॅकेट परिधान केलाय, पावसापासून सुरक्षा कवच ज्याला आपण म्हणतो ना. यावेळेला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतील नक्कीच, कारण त्यांचा कॉन्फिडन्स म्हणतोय. राजनं पकडलेला हा सेकंड कॅच ऑफ द मॅच, जिथे मात्र फलंदाज बाद होतील. 21 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत. खरं तर कधी कधी असं असतं ना, दत्ताजी मेहर आणि शशी मेहर आमचे पंच आहेत, त्यांनी रेनकोट परिधान केलाय. पाऊस पडू लागला म्हणून रेनकोट घातल्यानंतर क्षणात कडकडीत जर का ऊन आला तर यापेक्षा जिवारी लागणारी गोष्ट नसते. एक रील होती बघा, काय केलं त्यानं, तो दुकानात गेला, एक दुकानदार, त्यांनी पहिल्यांदा हेल्मेट काढलं, हेल्मेटवरची कॅप काढली, कॅप नंतर त्याने जॅकेटचे वरती बटन काढले, तो जॅकेट काढला, नंतर पॅन्ट काढले, आतमध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की मला दाल राईस काहीतरी हवं आहे, खायचं आहे. तर तो म्हणाला की आता माझं जेवणाचं काउंटर बंद झालं आहे. मग तो म्हणतो की अरे मला हे सर्व काढायच्या अगोदर सांगायचं ना, ऑफकोर्स. तर तो म्हणतो मला तुम्ही कधी विचारलं, तर त्याचंही बरोबर होतं. मग तो जसं त्याने पुन्हा ते जॅकेट, हेल्मेट, जॅकेट आणि पॅन्ट ती घातली, गाडीवर बसला, तेवढ्यात त्यानं आवाज दिला, 4 वाजलेत, काउंटर ओपन करा. तर तेव्हा त्यानं म्हटलं काय माणूस आहे. तो म्हणाला तुम्ही मला कधी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, आता माझे जेवणाचे काउंटर मात्र हे झालेत. टायमिंग त्या दुकानदारानं खरं तर मी म्हणेन तिथे साधलं, एक थोडंसं सेन्स ऑफ ह्युमर ज्याला आपण म्हणतो. क्रिकेटसोबत काही चर्चा आपण करतो. एकूण धावसंख्या, नेल्सन आकडा पुन्हा एकदा स्क्रीनवर, 2-2-2 आणि षटक क्रमांक सुरू आहे, ते तिसरं म्हणजेच अजूनही चेंडू झालेत 2 पूर्णांक, यामध्ये 1.5. इथून पुढे षटक संपेल, नंतर मात्र नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये कोण येईल, डेथ ओव्हरमध्ये स्पेशलिस्ट फलंदाज, त्याच्यावर आक्रमण होईल का. यावेळेला मात्र 1, 2 and 3 हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे आलाय. हा सेकंड ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर चौकार. धावसंख्या पोहोचली ती 26 या आकड्यावर, 26 धावा धावफलकावर. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 41 धावा. आता पाऊस मात्र मुसळधार बरसतोय, रिमझिम नव्हे तर पावसानं आक्रोश वाढवलाय. नभांनी गडगडावे, वाऱ्यानं बेभान उधळावे, आकाशात विजा चमकू दे, निसर्गानं उग्र रूप धारण करू दे. अशाही संकटांना लिलेया भेदून खरं तर क्रिकेटचे हे खेळाडू खरं तर आज आपला खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण एन्जॉय करतोय रिमझिम पाऊस आणि त्या पावसासोबत रबर बॉलचा हा खेळ. रिमझिम पावसाने रंग क्रिकेटचे उधळले, चिंब होऊन भिजताना खेळाडू चिन्मय आनंदी झाले. हा डेड बॉल आहे, डेड बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 26. निखिल आलेत, ज्यानं स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झलकावलं. 54 धावा, 18 चेंडूमध्ये 300चा स्ट्राईक रेट आम्ही त्यांचा पाहिला. 8 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. निखिल मोरे मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये, अशा स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये तब्बल 5 मॅचेसमध्ये 5 वेळा मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला मिळालं होतं. आणि निखिल खरं तर जितका आक्रमक खेळाडू तितका शांत आणि संयमी सुद्धा तो आहे, आणि एकाग्रता कधीच त्यानं भंग होऊ दिली नाही. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा तो झाला होता. म्हणजे एक गुणवंत, प्रतिभावंत खेळाडू, एक असा खेळाडू ज्याचा मगाशी आम्ही उल्लेख केला. खरं तर मॅचमध्ये कधी कोणत्याही क्षणाला खरं तर मॅचला खलाट नाही देणारा खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून आलाय. मॅचमध्ये आता राम राहिला नाहीये. पूर्णपणे धावांचं खरं तर मी म्हणेन इथे दडपण आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर पाऊस जसा पडतो, आता पावसाला तुमच्यापेक्षा
चांगलं कोणी अनुभवलं असेल पोलादपूर तालुक्यानं, कारण निसर्गाच्या कुशीत वसलेला रायगड जिल्हा. यावेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे, जज करतील, त्याच्या हातातून बॉल निसटून जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या षटकामध्ये एंटरटेनिंग षटकार. पाऊस पडला म्हणजे खरं तर संपूर्ण हिरवगार खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. जिथे जिथे पाहावं तिथे हिरवं आच्छादन पाहायला मिळतं. मॅचमध्ये काय घडतंय, 2 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. पाऊस आला म्हणजे झाडे डोलायला लागतात, पाऊस आला म्हणजे वारा बिलगायला लागतो. अशा पावसामध्ये खेळ आपण एन्जॉय करतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये 1 चेंडू आणि 32 धावांची गरज. एक चेंडू आणि 32 धावा. आज कृष्ण